नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्री IAS मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण टर्म्स इन न्यूज मधलं 6वं आपलं जे लेक्चर आहे, ही जी सीरीज आहे त्यातलं 6वं एपिसोड आज तुमच्या समोर घेऊन येत आहोत. या 6व्या एपिसोडमध्ये आपण त्या ठिकाणी 17 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या कालावधीमध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत, चालू घडामोडी झालेल्या आहेत, त्यातल्या महत्त्वाच्या ज्या की टर्म्स आहेत त्या की टर्म्सची आपण चर्चा करणार आहोत. तसेच दरवेळच्या फॉर्मॅटपेक्षा थोडंसं बाहेर जाऊन यावेळेस आपण एका विधायकाची देखील त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आता ह्या विधायकाची चर्चा करणं का गरजेचं आहे, कारण की ही जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे ही सर्वात महत्त्वाची आहे आणि या अमेंडमेंट थ्रू त्या ठिकाणी आपल्याला एक नवीन त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम झालेलं आहे. भारतीय राजकारणाला नवी दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. तर आता बघूयात नेमक्या कोणत्या कोणत्या टर्म्स या आठवड्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. यामध्ये सर्वात पहिलं जी की टर्म आहे ती आहे, एका प्रांताचं नाव आहे. तुम्हाला माहित आहे की UPSC सध्याच्या काळामध्ये खूप अशा प्रश्न विचारते की ज्या प्रश्नांचा थेट संबंध तुमच्या त्या ठिकाणी जे इंटरनॅशनल लेवलला जे काही कॉन्फ्लिक्ट चालू आहेत त्याच्या संदर्भामध्ये असतो. आता इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट सध्या चालू आहे. हमासनं ज्यावेळेस इस्रायलवरती 5000 रॉकेट डागलेले आहेत, त्याच्यानंतर जो काही प्रकार चालू आहे त्या प्रकारावर आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये त्या ठिकाणी त्याच्यावर आपण चर्चा डिटेलमध्ये करणार आहोत. पण त्या अगोदरच अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यामध्ये एक कॉन्फ्लिक्ट झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हे अर्मेनिया आहे, हे अझरबैजान त्या ठिकाणी आहे. या दोन राष्ट्रांमध्ये एक कॉन्फ्लिक्ट झालेला आहे आणि ह्या कॉन्फ्लिक्टचं मूळ काय आहे ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर नागोर्नो आणि कारबाख हा जो रिजन आहे, ह्या रिजनच्या अनुषंगानं आर्मेनियन लोक आणि अझरबैजान जे स्टेट आहे यांच्यामध्ये त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट झालेला आहे. ज्या नागोर्नो आणि कारबाख जे रिजन आहे त्याला आर्मेनियन लोक आर्टसाक असं देखील त्या ठिकाणी म्हणत आहेत. तर यामध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. जे कॉकेशियस पर्वतरांग आहे त्या कॉकेशियस पर्वतरांगाच्या दक्षिणेकडे या ठिकाणी हा रिजन आहे. एकतर तुम्हाला हा रिजन नेमका आपण कशाबद्दल चर्चा करतो आहोत, तर ह्यातले जे काही एक नॉमिनक्लेचर आहे ते मी एकदा एक्सप्लेन करून सांगतो. हा जो रिजन दिसत आहे येलो कलर थोडासा ऑरेंज कलर मध्ये, तर टेरिटरी ऑफ अझरबैजान अंडर रशियन पीस कीपिंग कंट्रोल, म्हणजे ही अझरबैजानची एक अशी टेरिटरी आहे की जिच्यात रशियन पीस कीपिंग शांतता दूतांच्या कंट्रोलमध्ये हा रिजन त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर टेरिटरी ऑफ अर्मेनिया ऑक्युपाइड बाय अझरबैजान, म्हणजे हे अझरबैजानना ही टेरिटरी ऑक्युपाय केलेली आहे. जी टेरिटरी मूळतः कोणाची आहे तर ती अर्मेनियाची आहे, जी तुम्हाला ग्रीन कलर मध्ये त्या ठिकाणी दिसते आहे, डार्क ग्रीन कलर मध्ये. आणि ही जी रेड कलरची जी आहे हिच्यामध्ये टेरिटरी ऑफ अझरबैजान ऑक्युपाइड बाय अर्मेनिया, म्हणजे ही जी पोर्शन आहे हे ऍक्च्युअल मध्ये अझरबैजानचं आहे. हे जे पोर्शन आहे ते ऍक्च्युअल मध्ये अझरबैजानचं आहे, परंतु त्याला कंट्रोल कोण करत आहे तर ते अर्मेनिया करत आहे. आणि हे अर्मेनियाचा आहे पण ह्याला कंट्रोल कोण करत आहे तर अझरबैजान करतो आहे. तर हा जो रिजन आहे तुम्हाला इथं दिसत आहे कॅस्पियन सीच्या आजूबाजूचा रिजन आहे. अझरबैजान दोन ठिकाणी तुम्हाला इथं मॅपमध्ये दिसत आहे. मॅपिंग हा UPSCच्या दृष्टीने खूप महत्वाचा घटक आहे. प्लस ह्या बाजूला टर्की आहे. अर्मेनियाची सीमा टर्कीला लागते आहे आणि काही सीमा जे आहे अझरबैजानचा जो कंट्रोल्ड पार्ट आहे त्याला देखील टर्कीची सीमा या ठिकाणी लागते. ज्यावेळेस असे काही कॉन्फ्लिक्टेड झोन असतील आणि तिथं थोडासा संबंध येत असेल तर अशा वेळेस प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे एक लक्षात घ्या की टर्कीची सीमा अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन्ही राष्ट्रांच्या कंट्रोल्ड एरियामध्ये लागते आहे, जरी अझरबैजान या ठिकाणी तुम्हाला पलीकडलंच, कारण की हा जो पोर्शन आहे हा पोर्शन अझरबैजानचा त्या ठिकाणी आहे. आणि अर्मेनियाची जॉर्जिया प्लस टर्की यांना आणि अझरबैजान यांना त्याची सीमा लागते आहे. आणि अझरबैजान जे आहे ते तुम्हाला रशिया सोबत, इराण सोबत आणि हा जो पोर्शन आहे हा टर्की सोबत, अर्मेनिया सोबत आणि जॉर्जिया सोबत सीमा त्या ठिकाणी त्याच्या लागत आहेत. ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. आणि ओपनिंग जी आहे ती कॅस्पियन सी मध्ये अझरबैजानला त्या ठिकाणी आहे.
तर आता ह्याच्यामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि ह्याच्यातली ही पर्वतरांग जी आहे, ज्या पर्वतरांगेचा इथं नाव उल्लेख येतो आहे, ती दक्षिण कॉकेशियस जी रेंज आहे त्या रेंजचा तुम्हाला माहिती असायला हवी की ती रेंज कशी आहे, कोणत्या कोणत्या देशातनं त्या ठिकाणी पास होते आहे. हिचा जो दक्षिणीय परिवेष्टित पर्वतीय क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्हाला हे क्षेत्र त्या ठिकाणी येताना दिसतं आहे. यामध्ये 1917 जे आहे त्यावेळेस रशियन साम्राज्याच्या पतनानंतर त्या ठिकाणी अझरबैजान आणि अर्मेनिया यावर या दोन्ही देशांनी त्या ठिकाणी दावा केलेला आहे. बहुतेक हे 1991चं असावं. तर रशियन साम्राज्य जे आहे ते रशियन साम्राज्याचं पतन झालेलं आहे. त्याच्यानंतर अझरबैजान आणि अर्मेनियावर ह्या दोन्ही देशांनी ह्या जो कॉन्फ्लिक्टेड रिजन आहे या कॉन्फ्लिक्टेड रिजनवरती त्यांचा कंट्रोल सांगितलेला आहे. त्यानंतर प्रॉब्लेम काय आहे की त्यामध्ये अझरबैजान जे आहे ते अझरबैजान या ठिकाणी तेल समृद्ध अझरबैजानचा भाग म्हणून प्रदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो. आता तुम्हाला जर प्रश्न विचारला की नागोर्नो काराबाखा हा जो रिजन आहे हा रिजन ऍक्च्युअली इंटरनॅशनली कोणत्या देशाचा पार्ट आहे, तर तुम्हाला ते अझरबैजान सांगता आलं पाहिजे, कारण इंटरनॅशनली ते ऍक्सेप्टेड आहे की हा पार्ट जो आहे तो अझरबैजानचा आहे. अर्मेनियाचं इलिगल त्या ठिकाणी कंट्रोल होताना दिसतो आहे. आता ह्याच्यामध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे तर 3 दशकाच्या फुटीरतावादी राजवटीनंतर हा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी अझरबैजानची जलद लष्करी कारवाई आहे. म्हणजे ह्या पोर्शन मध्ये त्या ठिकाणी फुटीरतावादी सेपरेटिस्ट लोकांचं सरकार होतं आणि याच्यानंतर अझरबैजानच्या दृष्टीनं ते जे फुटीरतावादी सरकार होतं ते आता कुठेतरी कमी, त्याच्यावरती आता थेट लष्करी कारवाई करून आपण कंट्रोल मिळवायला हवा या दृष्टीनं अझरबैजाननं या ठिकाणी हा हल्ला केलेला आहे. त्याच्यामध्ये ती कॉन्फ्लिक्ट त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि मेन प्रॉब्लेम काय होतो आहे तर हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे की ज्यावेळेस 2 राष्ट्रराज्य मध्ये हे भांडण चालू होतं तर त्यामुळं काय होतं की त्या रिजन मध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांची एकतर इथनिसिटी वेगळी असते आणि ते पार्ट दुसऱ्या स्टेटचं असते किंवा डिफरंट व्हाईस वर्सा असं त्या ठिकाणी असतं. इथं देखील तोच प्रॉब्लेम झालेला आहे की जरी तुम्ही टेरिटरी ह्याची ऍक्सेप्ट केलेली आहे अझरबैजानची, तरी देखील तिथले जे रहिवासी आहेत ते प्रामुख्याने कोण आहे तर ते इराणी वंशाचे आर्मेनियन वंशाचे ते लोक आहेत. अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये 2 रिलिजन वेगवेगळे आहेत. डॉमिनंट जे रिलिजन आहेत ते वेगवेगळे आहेत. ते कोणते कोणते तर अझरबैजानमध्ये मुस्लिम धर्मीय जास्त आहेत, आर्मेनियामध्ये ख्रिश्चन धर्मीय त्या ठिकाणी जास्त आहेत. त्यानंतर अझरबैजानला या भागावर पूर्ण नियंत्रण मिळवायचं आहे, कारण की तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत आहे की जे काही इथून पुढचे जे काही भांडणं होत आहेत आंतरराष्ट्रीय सीमेच्या अनुषंगानं, तर तुम्हाला एक लक्षात येत आहे की लोकसंख्या आणि भूप्रदेश याचं जे व्यस्त प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, यातनं असे कॉन्फ्लिक्ट जास्त होणार आहेत. प्लस त्या रिजनचं काही इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटीचा काही कन्सेप्ट असू शकतो, त्यानंतर वंशिक प्रभुत्वाचा देखील कन्सेप्ट त्या ठिकाणी असू शकतो. इथं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत आहे की इथं धार्मिक अंगल देखील आहे. त्या रिजन मधल्या लोकांच्या वंशिकती जी आहे त्या वंशिकतेच्या दृष्टीने इथनिसिटीच्या दृष्टीने देखील त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट आहे. तर अझरबैजानला अर्थातच त्यांचा इंटरनॅशनली तो पार्ट डिक्लेअर केलेला आहे, त्यामुळं त्यांना तो पार्ट त्यांच्या पूर्ण कंट्रोलमध्ये असणं त्यांना अपेक्षित आहे. त्याच्यानंतर वांशिक दृष्ट्या अर्मेनियन अझेरी पासपोर्ट घ्यावे किंवा त्यांनी निघून जावे अशी धमकीवजा सल्ला या ठिकाणी अझरबैजानला दिलेला आहे. नेमकं काय केलेलं आहे तर अझरबैजानला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही एकतर ह्या पार्ट जो आहे नागोर्नो काराबाखाचा जो पार्ट आहे यामध्ये जे रहिवासी आहेत या रहिवासींनी एकतर अझरबैजानचा पासपोर्ट घ्यावा किंवा त्यांनी हा पोर्शन सोडून जावा अशा प्रकारची ताकीद त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि यातनं हा संघर्ष त्या ठिकाणी उभा झालेला आहे. तुम्हाला विचारला जाऊ शकतो की यूपीएससी मागच्या 3-4 वर्षामध्ये त्या ठिकाणी काय करते आहे की एखादा रिजन देत आहे आणि ही रिजन कुठं आहे, कोणत्या देशामध्ये आहे, कोणत्या देशामध्ये याचे वाद आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारते आहे. तर नागोर्नो काराबाखा हा जो रिजन आहे ह्या रिजनवरती प्रश्न आला तर तुम्हाला अझरबैजान आणि अर्मेनिया ह्या 2 कॉन्फ्लिक्टिंग नेशन स्टेट्स मधली हे पोर्शन आहे हे लक्षात असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो की टर्म आहे ते डिस्टर्ब एरिया
स्टेटस ही त्या ठिकाणी कीवर्ड आहे. आता डिस्टर्ब एरिया स्टेटस म्हणजे काय आणि अशा स्टेटस कोणत्या कायद्याच्या अंतर्गत दिल्या जातं हे आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या काही भागांना 6 महिन्यासाठी त्या ठिकाणी डिस्टर्ब एरिया स्टेटस वाढवलेलं आहे त्यांचं. आता डिस्टर्ब एरिया स्टेटसचा संबंध आल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत आहे की या एरियामध्ये काहीतरी अस्वस्थता आहे. आता ही अस्वस्थता काय आहे किंवा याचा अनुषंग काय आहे आणि याचं मूळ कुठं भेटतं, तर त्याचं मूळ कुठं भेटतं तर ते भेटतं आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट 1958. 1958चा जो अस्पा कायदा आहे, या अस्पा कायद्यामध्ये या ठिकाणी या पूर्ण डिस्टर्ब एरिया स्टेटसचा त्या ठिकाणी मूळ आपल्याला मिळतं आहे. तुम्हाला माहित आहे की अस्पा जो आहे तो ओरिजिनली ब्रिटिशकालीन एक ऍक्ट होता की ज्याच्यामध्ये ज्या आर्म फोर्सेस आहेत, ज्या सशस्त्र सैन्य दल आहेत, त्यांना त्या ठिकाणी एक्स्ट्रा जे राईट्स दिल्या जातात त्या पोर्शन मध्ये. आणि हा कायदा लागू झाल्याच्या नंतर ते कसं सिव्हिलियन जे गव्हर्नमेंट आहे त्याला त्याच्या सिव्हिलियन जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याचे पॉवर्स कसे ओव्हरराईड करतं याच्या संदर्भात डिटेलमध्ये तुम्ही पॉलिटीच्या लेक्चर्स मध्ये बघू शकता. त्याच्या संदर्भात डिटेल चर्चा तुम्ही तिथं करू शकता. परंतु आपण करंट अफेअर्सच्या दृष्टीने ज्यावेळेस बघतो आहे तर करंट अफेअर्सच्या दृष्टीनं तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला हवी की आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट जो आहे तो एकतर 1958चा कायदा आहे, तो 1942च्या भारत छोडो जे आंदोलन झालेलं होतं या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून ब्रिटिशांनी त्या ठिकाणी अंमलात आणलेला होता. परंतु कालांतराने भारत स्वतंत्र झाला 1947ला. परंतु त्याच्यानंतर भारताची जी फाळणी झाली आणि त्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर किंवा त्याच्याही अगोदर त्या ठिकाणी काही ठिकाणी वांशिक दृष्ट्या काही ठिकाणी सेपरेटिस्ट मुवमेंट त्या ठिकाणी होत आहे. आणि मग या दृष्टीनं आता आपल्याला हा कायदा कंटिन्यू करायचा आहे की नाही याच्या संदर्भात डिबेट होतं. त्यातनं त्या ठिकाणी भारत सरकारनं आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट 1958ला त्या ठिकाणी अंमलात आणलेला आहे. त्या ठिकाणी तो लागू केलेला आहे की ज्यांना ही गोष्ट लक्षात आलेली आहे की काही भागामध्ये अशा स्पेशल राईट्स आपल्याला स्पेशल पॉवर्स आपल्याला त्या ठिकाणी आर्म फोर्सेसला देणं अगत्याचं आहे आणि त्यातनंच ह्या कायद्याची निर्मिती झालेली आहे. आता सध्या हा कायदा कुठं कुठं लागू होतो तर हा नागालँड, मणिपूर, आसाम, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये त्या ठिकाणी लागू होतो. नागालँड आणि अरुणाचलच्या संदर्भामध्ये काही भाग असा आहे की ज्या भागामध्ये हा कायदा लागू होतो. पण मणिपूर, आसाम आणि जम्मू काश्मीर जे आहे हे तुम्हाला 5 राज्य माहीत असायला हवेत. प्लस कोणत्या राज्यातनं रिसेंटली अस्पा काढून घेण्यात आलेला आहे हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. जम्मू काश्मीर आता हे एक तुमच्या लक्षात येतं की हे उत्तर भारतात आहे. प्लस नागालँड, मणिपूर, आसाम आणि अरुणाचल प्रदेश हे नॉर्थ ईस्ट मधलं ईशान्य भारतातलं त्या ठिकाणी लोकेशन्स आहेत. मग हे लक्षात कसं ठेवणार आहे तुम्ही, तर त्या दृष्टीने तुम्हाला काहीतरी एकतर डबल आसाम आणि अरुणाचल ह्या दोन्ही ए वरनं येणारे तिथले जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये अस्पा लागू आहे. मणिपूर आणि नागालँड ह्याला तुम्ही काहीतरी एक वेळ, कारण मणिपूर आणि नागालँड हे जे आहे ते ऍडजस्टिंग स्टेट त्या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये देखील हा ऍक्ट लागू आहे हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो की टर्म आहे तो इंटरनॅशनल इकॉनॉमीच्या दृष्टीनं, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टीनं महत्वाचा त्या ठिकाणी आहे. यामध्ये त्या ठिकाणी पहिलं काय आहे तर हा कॉपीराईटच्या संदर्भामधला आहे. याच्या पुढचा जो आहे तो इंटरनॅशनली इकॉनॉमीच्या संदर्भामधला अर्थव्यवस्थेच्या अर्थशास्त्राच्या संबंधातला तो त्या ठिकाणी महत्वाचा घटक आहे. तर ह्याच्यामध्ये पीपल ऑफ इंडिया आणि ह्युमन्स ऑफ बॉम्बे ही दोन गोष्टी, या दोन ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, ऑर्गनायझेशन आणि एक स्टोरी टेलिंग प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे काय करतात हे म्हणजे काही संघर्ष केलेले लोक आहेत त्यांच्या संदर्भातल्या ज्या स्टोरीज आहेत तुम्ही त्या बघितल्या असतील सोशल मीडियावर, त्या खूप व्हायरल देखील त्या ठिकाणी होतात. तर अशा लोकांच्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचं काम हे दोन्ही प्लॅटफॉर्म करतायत. परंतु आता रिसेंटली काय झालंय की हे दोन्ही प्लॅटफॉर्म एकमेकाच्या समोर उभा राहिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मेजरली जो प्रॉब्लेम झाला आहे तो कॉपीराईटचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्या दृष्टीनं आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या संदर्भामध्ये हे दोन ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी चर्चेत आलेले आहेत. ह्याच्यामध्ये काय झालंय तर ह्युमन्स ऑफ बॉम्बे जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी पीपल्स ऑफ इंडिया ही नंतरची जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या अनुषंगाने, कॉपीराईटच्या अनुषंगाने त्या ठिकाणी खटला टाकलेला आहे. आणि मग ह्यातनं प्रॉब्लेम काय झाला तर ऍक्च्युली
ह्युमन्स ऑफ बॉम्बे ही जी कन्सेप्ट आहे, जर ते कन्सेप्ट लेवलला तुम्ही जर त्या दावा करत असाल तर तो कन्सेप्ट लेवलला दावा ऍक्च्युअली एक न्यूयॉर्क मधली एक अशाच स्वरूपाची स्टोरी टेलिंग प्लॅटफॉर्म आहे जो ह्युमन्स ऑफ पीपल्स ऑफ न्यूयॉर्कच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी ती सगळ्यात पहिली आयडिया होती. त्यानंतर ही आयडिया इकडे कॉपी झाली अशी देखील चर्चा त्या ठिकाणी समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. मग ह्याच्यामुळे काय झालं तर हा पूर्ण कॉपीराईटचा जो इश्यू आहे आणि डिजिटल जी मार्केट आहे, डिजिटल मार्केट त्याच्यानंतर जे कंटेंटच्या संदर्भामध्ये कॉपीराईटचा इश्यू मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेला आहे. त्यामुळे कॉपीराईट काय आहे, पेटेंट काय आहे, ट्रेडमार्क काय आहे, ह्या की टर्म्स ज्या आहेत त्या की टर्म्स तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर आज आपण काय करतो आहे तर आपण फक्त पीपल्स ऑफ इंडिया आणि ह्युमन्स ऑफ बॉम्बे यांची नेमकी काय केस होती आणि त्याच्यातले मूळ प्रोव्हिजन्स काय होते ते आपण त्या ठिकाणी बघूयात. सगळ्यात पहिले कॉपीराईट इन्फ्रिजमेंट म्हणजे काय याच्या संदर्भामध्ये ही जी केस आहे ती केस त्या ठिकाणी आहे. कॉपीराईट इन्फ्रिजमेंट म्हणजे काय, सबस्टॅन्शियल पार्ट इज मेड यूज ऑफ विदाउट ऑथरायझेशन, म्हणजे काहीतरी एक निवडक असा घटक जो एक महत्वाचा घटक आहे तो घटक तुम्ही जो ओनर आहे, समजा एखादं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा मी रायटर असेल तर मी माझ्या परवानगीशिवाय तुम्ही त्यातला काही पोर्शन तुमच्या ह्याच्याकरता तुमच्या नोट्स करता वापरत असाल तर तुम्ही तिथं कॉपीराईटचं उल्लंघन करत आहात अशा स्वरूपाचा खटला मी तुमच्यावर टाकू शकतो. ऍक्च्युली हे सगळं हायपोथेटिकल आहे, परंतु कॉपीराईटची कन्सेप्ट जी सांगायची आहे त्याच्यामध्ये असं असतं की तुमच्या कामाचा सबस्टॅन्शियल पार्ट जर दुसऱ्यानं कोणी वापरला तर तुम्ही त्याच्यावरती केस टाकू शकता. त्याला तुम्ही कॉपीराईट इन्फ्रिजमेंट असं त्या ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतर पासिंग ऑफ अँड अनफेअर कॉम्पिटिशन. पासिंग ऑफ आणि अनफेअर कॉम्पिटिशन म्हणजे काय तर माझ्याकडल्या कंटेंटवर आधारित तुम्ही असा कंटेंट बनवा की जो कंटेंट आपल्या स्पर्धेला हानिकारक ठरेल आणि माझी जी युनिकनेस आहे ती माझी युनिकनेस तुम्हाला कुठेतरी हार्म झालेली दिसत. इथं ह्युमन्स ऑफ बॉम्बेनी असा दावा केलेला आहे की पीपल्स ऑफ इंडियाने ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्यात तुम्ही कंटेंट चोरणं असू शकतं, स्टोरी टेलिंगच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टच्या संदर्भामध्ये असू शकतं. तर तुम्ही काय केलंय की तुम्ही पासिंग ऑफ केलेलं आहे आणि तुम्ही ही अनफेअर कॉम्पिटिशन त्या ठिकाणी निर्माण करता आहात आणि आमच्या एफर्ट्सवर तुम्ही तुमची जी काही प्लॅटफॉर्म आहे त्याला मोठं करत आहात अशा प्रकारची ही आर्ग्युमेंट त्या ठिकाणी आहे. भारतातला कॉपीराईट ऍक्ट कधीचा आहे तो 1957चा त्या ठिकाणी भारतातील कॉपीराईट ऍक्ट आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कॉपीराईटच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही झालेलं आहे का तर अर्थातच आंतरराष्ट्रीय पातळीवरती पॅरिस कन्व्हेन्शन झालेलं आहे आणि त्याचं पूर्ण नाव काय आहे तर पॅरिस कन्व्हेन्शन फॉर प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी. 1883चा हा कायदा आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत आहे की हे खूप जुनं असं भांडण आहे कॉपीराईटचं, ट्रेडमार्कचं, पेटेंटचं की जे 1888 मध्ये तुम्हाला पॅरिस कन्व्हेन्शन मधनं जे प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टीज जे आहे, इंडस्ट्रियल प्रॉपर्टीज म्हणजे त्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की हा जो कालखंड आहे त्याच्या आजूबाजूला ह्याच्या अगोदर तुम्हाला इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचा तो कालखंड दिसतो आहे आणि या कालखंडामध्ये वेगवेगळे आविष्कार होत होते आणि त्या आविष्काराला ज्यानं तो आविष्कार घडवून आणलेला आहे त्या माणसाला त्या व्यक्तीला त्याचं त्या ठिकाणी ड्यू मिळायला हवा, त्याला त्याच्या संदर्भामधले जे काही पर्स आहेत ते मिळायला हवे. त्यामुळे त्यांनी काय केलंय तर त्यामुळे त्यांनी या ठिकाणी त्याकरता ते पॅरिस कन्व्हेन्शन मधलं प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टीज हे कन्व्हेन्शन त्या ठिकाणी तयार केलेलं होतं. त्याच्यानंतर आणखीन एक लिटरसी आणि आर्टिस्टिक वर्ग जे आहे, लिटररी आणि आर्टिस्टिक म्हणजे काही लिखाण असेल किंवा तुमच्या ज्या कलागुण आहेत त्यातनं काही एक कलात्मक ज्या गोष्टी सृजनशीलतेतनं घडतात त्यांचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं काय होतं तर बर्न कन्व्हेन्शन होतं जे फॉर द प्रोटेक्शन ऑफ लिटररी अँड आर्टिस्टिक वर्क्स हे 1886ला त्या ठिकाणी आलेलं आहे. 1883चं काय आहे पॅरिस कन्व्हेन्शन आहे आणि ते कशाच्या संदर्भातलं आहे तर इंडस्ट्रियल प्रॉपर्टीच्या संदर्भामधलं आहे, प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी आहे. बर्न कन्व्हेन्शन जे आहे ते लिटररी आणि आर्टिस्टिक वर्क्स याच्या संदर्भात आहे. हे दोन्ही कन्व्हेन्शन कोणत्या वर्षाचे आहेत यांच्या मागचं हे कशाकरिता होते म्हणजे पॅरिस कशा करता इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, बर्न कशा करता तर लिटरली साहित्यिक जे काम आहे, कलाकृतीचं जे काम आहे याच्या संदर्भामध्ये आहे. दोन्हीचं वर्ष तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कदाचित UPSC असं करू शकते की तुम्हाला पॅरिस कन्व्हेन्शन फॉर प्रोटेक्शन ऑफ लिटररी अँड आर्टिस्टिक वर्क्स विच इज पास इन
1886 असं म्हणू शकते आणि बर्न कन्व्हेन्शनला इंडस्ट्रीयल प्रॉपर्टीचं सांगू शकते, असं चेंज करेल आणि तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट स्टेटमेंट अशा प्रकारचा प्रश्न, म्हणजे ह्यातलं कोणतं विधान सत्य आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला. आणि मग ह्याच्यानंतर तुम्ही तिथं काय होता की तुम्ही कन्फ्यूज होता की सरनी सांगितलं होतं की पॅरिस आणि बर्न कन्व्हेन्शन हे दोन्ही पण प्रॉपर्टी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किंवा कॉपीराईटच्या सेगमेंटमध्ये येतात, परंतु आता ह्याच्यात नेमकं कोणती गोष्ट कशा करता आहे हेच तुम्हाला त्या ठिकाणी आठवत नाही. त्यामुळं ही गोष्ट लक्षात असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे, जो जगभरामध्ये जे काही इनोव्हेशनचे कामं होत आहेत त्या इनोव्हेशनच्या कामामध्ये कोणता देश कोणत्या स्थानी आहे हे बघण्याकरिता त्या ठिकाणी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स येतो. आता तुम्हाला ही गोष्ट देखील माहीत असायला हवी की ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स नेमक्या कोणत्या संस्थेकडून येतो, प्लस त्याच्यामध्ये भारताची रँकिंग किती आहे आणि टोटल किती देशांचं त्या ठिकाणी रँकिंग केलं जातं. तर ह्या 3 गोष्टी इथंच तुम्हाला कळतात. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स कोणाकडनं येतं? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन आहे. या वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनकडनं या ठिकाणी ही इंडेक्स येते आहे. त्यात भारताचं स्थान काय आहे तर भारत 40वा आहे आणि एकूण देश किती आहे तर 132 देश त्या ठिकाणी आहेत. 132 देशांच्या देशांमध्ये भारताचं जे स्थान आहे ते 40वं त्या ठिकाणी आहे. ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला 3-4 गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगतो, ज्या तुम्ही पाठच ठेवायला हव्यात. एक तर ही जी केस आहे पीपल्स ऑफ इंडिया आणि ह्युमन्स ऑफ बॉम्बेची, ही काय आहे, याच्यामध्ये कॉपीराईट इम्प्रिजनमेंट, त्याच्यानंतर पासिंग ऑफ आणि अनफेअर कॉम्पिटिशन ज्या आहेत ह्या काय सांगितलेल्या आहे, प्लस कॉपीराईट ऍक्ट काय सांगतो याच्या संदर्भामध्ये, त्याच्यानंतर पॅरिस कन्व्हेन्शन कशाच्या संदर्भात आहे आणि बर्न कन्व्हेन्शन कशा संदर्भात आहे, प्लस ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स कोणती संस्था पास करते, प्लस तिच्यामध्ये भारताची रँकिंग किती आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. याच्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करायची आहे. जी G77 ही जी संघटना आहे तिच्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा त्या ठिकाणी करायची आहे. G77 काय आहे आणि हिचं महत्व काय आहे ते आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर ही G77 आत्ता चर्चेत का आहे तर त्याचं कारण आहे की G77चं हवाना हे जे क्युबा आहे, क्युबा मधलं जे स्थान आहे तिथं त्या ठिकाणी याची परिषद पार पडलेलं आहे आणि भारताकडनं त्या ठिकाणी परराष्ट्र मंत्री त्या ठिकाणी या सभेला G77च्या कॉन्फरन्सला त्या ठिकाणी जाणार होते, परंतु जे संसदेचं विशेष अधिवेशन त्या ठिकाणी भरवण्यात आलं होतं तर त्या विशेष अधिवेशनामुळं त्या ठिकाणी काय झालंय तर परराष्ट्र मंत्री त्या ठिकाणी जाऊ शकलेले नाहीत. त्यामुळे G77 आणि तिचं जागतिक राजकारणातलं महत्व त्या ठिकाणी चर्चेत आलेलं आहे. तर G77 ची स्थापना कधी झालेली आहे? 1964 ची जी स्थापना आहे. सदस्य किती आहे? 134 सदस्य आहे. काही ठिकाणी तुम्हाला 135 सदस्य असं दिलेलं असेल, परंतु ते 134 सदस्य आहे, कारण की G77 स्वतः असं मानते की त्या ठिकाणी चीन पार्ट आहे, परंतु चीन स्वतःला G77चा त्या ठिकाणी पार्ट मानत नाही. G77च्या व्यासपीठावर चीनचं प्रेझेन्स त्या ठिकाणी असतं. सगळ्यात मेन मिसनॉर्मल आहे G77. तुम्हाला असं वाटू शकतं की 77 नेशन स्टेट आहे, जसं तुम्हाला G20च्या संदर्भात मिसनॉर्मल तयार झालेला आहे की G20 मध्ये किती लोक आहेत, राष्ट्र किती आहेत, 19 राष्ट्र आहे आणि 2 संघटना, एक युरोपियन युनियन आणि आत्ताच भारताच्या प्रेसिडेन्सीमध्ये जे आपण मागच्या टर्म्स इन न्यूज मध्ये त्याच्यावर विस्तृत अशी चर्चा केलेली आहे ते आफ्रिकन युनियन. अशा 2 संघटना प्लस 19 देश. त्याच्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की G7 मध्ये काय होतं, पहिले G8 होतं, त्याच्यातनं रशिया बाहेर पडला, मग आता हे G7 किंवा रशियाला बाहेर काढण्यात आलं, त्यातनं आता G7. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की त्या नंबर जो आहे सदस्यांचा तो त्याच्यामध्ये त्या ग्रुप ऑफ 7 मध्ये किंवा ग्रुप ऑन 20 मध्ये तुम्हाला दिसतो आहे, परंतु G77च्या बाबतीत तसं नाहीये. G77ला अक्षरशः जवळपास डबल सदस्य संख्या आहे 77च्या अनुषंगाने जर तुम्ही विचार केलेला आहे. तर त्या दृष्टीने G77चे सदस्य किती आहे, त्याची स्थापना कधी झालेली होती आणि त्याची रिसेंट जी परिषद झालेली आहे ती परिषद कुठं झाली तर ती परिषद झालेली आहे हवानामध्ये, जी क्युबामधलं एक स्थान आहे आणि त्याच्यात
नेमकं काय झालं तर G77 प्लस चायना अशी त्या समिटचं नाव होतं, कारण चायना व्यासपीठावर होतं, चायना स्वतः त्याला सदस्य मानत नाही. मग G77 प्लस चायना अशी ही एक सभा त्या ठिकाणी होते. आणि चर्चेत का आलंय तर भारताचे परराष्ट्र मंत्री त्या ठिकाणी गैरहजर होते, कारण की त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी त्याच्याकरताचं जे रिझन दिलेलं आहे, इव्हन त्यांना पण ते सरप्राईज होतं की विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे. त्यामुळं त्यांनी पहिले एकदा ऑफिशियल स्टेटमेंट दिलं होतं की मी परराष्ट्र मंत्री म्हणून क्युबामध्ये पहिल्यांदा जाणार आहे, परंतु नंतर त्यांना अनफॉर्च्युनेटली तिथं जाता आलं नाही. आता नेमके या G77चं जे क्युबामधलं G77 प्लस चायना जी कॉन्फरन्स झाली, हिच्यामध्ये नेमकी काय मागणी झाली आहे, तर हिच्यामध्ये न्यू वर्ल्ड ऑर्डरची मागणी झालेली आहे. नवजागतिक पदसोपनाची त्या ठिकाणी मागणी झालेली आहे. आता नवजागतिक पदसोपन म्हणजे काय, तर त्यांनी असं तिथं मागणी केलेली आहे की जी आत्ताची वर्ल्ड ऑर्डर आहे ती अनजस्ट आहे, अनफेअर आहे. विकसनशील देश, अविकसित देश यांना त्याच्यामध्ये स्थान दिल्यात आलेलं नाहीये. ज्याच्यामध्ये तुम्ही UNSCचे रिफॉर्म्स असतील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यामधले जे काही वोटिंग पॅटर्न आहे याच्या संदर्भातली चर्चा आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने कुठंतरी या देशांवर अन्याय होत आहे आणि आता एका नवीन वर्ल्ड ऑर्डरची गरज या जगाला आहे, अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी G77 मध्ये मागणी करण्यात आलेली आहे. G77 का महत्वाचे आहे, कारण G77 मध्ये जे मेजॉरिटी नेशन स्टेट्स आहेत ते एकतर वसाहतीच्या राजवटीतनं ते स्वतंत्र झालेले राष्ट्रराज्य आहेत. त्यातल्या त्यात आणखीन म्हणजे साऊथ साऊथ कॉर्पोरेशन जे आहे, म्हणजे दक्षिण दक्षिण सहकार्य जे आहे. दक्षिण दक्षिण सहकार्य म्हणजे काय, तर विषुववृत्ताच्या खालचे जे लोक आहे, इक्वेटरच्या खालचे जे नेशन स्टेट्स आहे, यांना आपण नॉर्थ म्हणतो, ग्लोबल नॉर्थ म्हणतो, साऊथ म्हणतो, आणि ग्लोबल नॉर्थ म्हणजे वरचे लोक. प्लस त्याला एक डेव्हलपमेंटचा एक अँगल आहे, आणि त्या डेव्हलपमेंटच्या अँगलनुसार काय आहे, तर ग्लोबल साऊथ म्हणजेच जे अविकसित देश आहे, विकसनशील देश आहे, अशांना आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण ग्लोबल साऊथचा पार्ट त्या ठिकाणी म्हणतो आहोत. तर ग्लोबल साऊथचं जे कोऑपरेशन आहे, जे सहकार्य आहे, आणि G20 मध्ये देखील भारतानं काय सांगितलं आहे, भारताची जी मांडणीची पद्धत होती, तर तिच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही ग्लोबल साऊथचा व्हाईस आहोत. आता ग्लोबल साऊथचा तुम्ही व्हाईस आहात आणि तुमचे परराष्ट्र मंत्री किंवा कोणतेही उच्च पदस्थ त्या ठिकाणी G77 ला जात नाही, हे कुठंतरी कॉन्फ्लिक्टिंग आहे, हे कुठंतरी विरोधाभास निर्माण करणार आहे. मग ह्या G77 मध्ये तुम्हाला काय गरजेचं आहे जाणं, तर G77 ही ग्लोबल साऊथचं कॉर्पोरेशन आहे, साऊथ साऊथ कॉर्पोरेशन आहे, हे देखील त्या ठिकाणी लक्षात आहे. GS2चा जर प्रश्न आला तर GS2च्या प्रश्नामध्ये तुम्ही G77चा रेफरन्स देऊ शकता की G77 सारख्या प्लॅटफॉर्मवर भारतानं जाणं गरजेचं आहे आणि तिथे एक कन्सेन्सस तयार करणं गरजेचं आहे, जे UNSCच्या सदस्यत्वासाठी प्लस ग्लोबल साऊथचा व्हाईस म्हणून भारताला स्वतःला प्रोजेक्ट करण्याकरता गरजेचं त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जागतिक दक्षिणचं प्रतिनिधित्व आहे. तसेच जगभरातली जी लोकसंख्या आहे त्यातल्या 70-80% लोकसंख्येचं प्रतिनिधित्व आपल्याला या G77 मध्ये त्या ठिकाणी होताना दिसत आहे. यानंतर आणखीन ही जी कन्सेप्ट आहे ती आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामधले मानकांच्या दृष्टीनं, स्टँडर्डायझेशनच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. ती म्हणजे भारत आता OIML प्रमाणपत्र जारी करू शकतो. आता OIML म्हणजे काय आणि हे प्रमाणपत्र का गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रोलॉजी यातर्फे हे प्रमाणपत्र कोणी वाटायचं, कोणता देश याच्याकरता इलिजिबल आहे हे सांगितलं जातं. तर यामध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रोलॉजी काय सांगते, तर ही म्हणते की OMEIL जे सर्टिफिकेट आहे हे जागतिक व्यापारासाठी, जागतिक उद्योगासाठी खूप महत्वाचं आहे आणि हे जे सर्टिफिकेट आहे या सर्टिफिकेटचा वापर त्या ठिकाणी जगभरामध्ये केला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक देशामध्ये जाऊन तिथलं सर्टिफिकेट घेणं गरजेचं नाहीये. त्या सर्टिफिकेट करता तुम्ही एक OMEIL सर्टिफिकेट घ्या आणि ते जगभरामध्ये कुठंही वापरा. आता भारताला ते सर्टिफिकेट मिळण्याचा अधिकार मिळाला, याचा फायदा काय आहे, तर भारतातले जे भारतीय जे उद्योग आहेत, भारतीय जे काही व्यापारी आहेत,
यांना याचा फायदा होणार की भारतामध्येच त्यांना ते सर्टिफिकेट मिळणार आणि त्यांनाच जे सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे त्यांना ती प्रक्रिया प्रत्येक देशाच्या नुसार करायची गरज पडणार नाहीये. तो एकच सर्टिफिकेट ते इथंच प्रोड्यूस करू शकतात आणि जागतिक मार्केटमध्ये ते आपलं स्थान त्या ठिकाणी निर्माण करू शकतात. आता OMIL काय आहे? हे कायदेशीर मेट्रोलॉजी प्राधिकरण जे आहे याचं आणि उद्योगाद्वारे वापरण्यासाठी प्रारूप नियम, मानके आणि संबंधित कागदपत्रे विकसित करते. OMIL हे त्या ठिकाणी काय करत आहे तर ते तुम्हाला काही जे काही नियम आहेत, जे काही मानके स्टँडर्ड्स जे आहेत किंवा जे काही त्याच्या संदर्भातले जे काही पेपरवर्क आहे ते पेपरवर्क त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी OMILच्या अंतर्गत केल्या जातं. त्याच्यामध्ये त्यांनी ही स्थापना कुठं झालेली आहे आणि त्याचा आपण सदस्य कधी झालेला आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर लीगल मेट्रोलॉजी जी आहे हिचं आपण कधी त्या ठिकाणी सदस्य झालेलो आहे तर ती आहे पॅरिसमध्ये 1955 ला ही त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे या संघटनेची, या ऑर्गनायझेशनची. आणि आपण त्या ठिकाणी सदस्य झालो 1956 ला, ज्या वर्षी आपण मॅट्रिक करार जो आहे तो त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केलेला होता स्टँडर्डायझेशनच्या दृष्टीनं, मानकं ठरवण्याच्या दृष्टीनं. त्याच्यानंतर OMIL सर्टिफिकेट जे OIML सर्टिफिकेट जे आहे ते जगभरात स्वीकार्यता आहे, जगभरात ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिसतं. आणि भारत कितवा देश आहे तर भारत हा केवळ 13वा सदस्य आहे जो हे प्रमाणपत्र देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की भारत सोडून फक्त 12 देश असे आहेत की ज्या देशांना हे सर्टिफिकेट देता येतं. आणि ह्याचा अर्थातच फायदा भारताच्या जी काही बिझनेस कम्युनिटी आहे किंवा जे काही व्यापार उद्योग क्षेत्र आहे, इंडस्ट्रियल सेक्टर आहे, त्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फायदा होणार आहे. याच्यानंतर महत्वाची एक स्कीम आहे जिच्या संदर्भामध्ये खूप चर्चा होताना आपल्याला दिसत आहे, त्याच्या संदर्भामध्ये खूप प्रचार प्रसार होताना दिसत आहे, ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. आता ही योजना काय आहे आणि या योजनेचा फायदा काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. कारण तुम्हाला माहित आहे की स्कीम बेस्ड प्रश्न हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा आत्मा आहे, तो एक ना एक तरी तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी मिळतोच. मग आता विश्वकर्मा योजना नेमकी काय आहे तर विश्वकर्मा योजना अशी आहे की पारंपरिक कारागीर शिल्पकारांच्या 18 श्रेणींना कौशल्य प्रशिक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे, स्किल डेव्हलपमेंट करायचं आहे. आणि कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये तर अशा 18 सेक्टर्स आहेत की ज्या 18 सेक्टर्स मध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षण द्यायचं आहे, त्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे. याच्यामध्ये वेगवेगळे आर्टिसन्स आहेत, त्याच्यानंतर जे काही हँडीक्राफ्ट बनवणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांना देखील हे प्रशिक्षण त्या ठिकाणी केंद्र सरकार देणार आहे. आणि ह्याच्यासोबतच ह्याच्यामध्ये आणखीनही काही प्रावधान आहेत, ते म्हणजे कारागिरांना 5 दिवसाच्या कौशल्य विकास कार्यशाळेमध्ये सहभागी होता येणार. त्याच्यानंतर त्यांना त्याचं एक प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. प्लस जी टूल किट आहे, म्हणजे समजा तुम्हाला काही प्रशिक्षण दिलं, ह्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला काहीतरी अद्ययावत जे काही इक्विपमेंट्स आहेत ती इक्विपमेंट्स वापरायची गरज त्या कारागिरांना पडत असेल तर त्यांना ती इक्विपमेंट्स खरेदी करणं, ती टूल किट खरेदी करणं यासाठी देखील पैसे त्या ठिकाणी दिल्या जातात. त्याच्याकरताच एक व्हाउचर त्यांना त्या ठिकाणी दिलं जातं आणि ह्या व्हाउचरच्या आधारे ते त्या ठिकाणी ती टूल किट परचेस त्या ठिकाणी करू शकतात. तसेच 3 लाख जे आहेत ते 3 लाखापुरतं कोलॅटरल फ्री, हमीमुक्त आणि तारण विरहित, म्हणजे तुम्हाला त्याचा ॲश्युरन्स पण द्यायची गरज नाही किंवा त्याला काहीतरी तुम्हाला कोलॅटरल तारण देखील द्यायची गरज नाही, अशा कर्जाची तरतूद केली जात आहे. आता तुम्ही इकडे बघू शकता की सर तुम्ही 3 लाख सरळ लिहू शकला असतात, हे 1 + 3 लाख काय आहे तर 1 लाख तुम्हाला सुरुवातीचं दिलेलं जातं आणि हे तुम्ही ज्यावेळेस परतफेड करता ठराविक कालावधीमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला 2 लाखाचं कर्ज त्या ठिकाणी तारणविरहित कर्ज त्या ठिकाणी दिलं जातं, जे नॉमिनल त्या ठिकाणी इंटरेस्ट रेटच्या आधार 1 लाख जे आहे ते इंटरेस्ट फ्री आहे, 2 लाख जे आहे त्याच्यावर नॉमिनल इंटरेस्ट चार्जेस असतात. प्लस त्याच्यासोबत त्याला इंटरेस्ट सबमिशन स्कीमच्या अंतर्गत देखील तुम्हाला काही जे तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे त्याच्यावरती आय थिंक 8% असा आहे की तो डिस्काउंट देखील त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, हे कशा करता आहे तर ज्या लोकांना जे काही ट्रॅडिशनल हँडीक्राफ्ट आहे, आर्टिशियन्स आहेत, यांना त्या ठिकाणी या कारागिरांना त्या ठिकाणी प्रशिक्षित करा, त्यांचं ज्या स्किल्स आहे त्याला अद्ययावत करा. प्लस त्यांना ते कामं पूर्ण करण्याकरिता त्या ठिकाणी तुम्हाला काय करायची गरज आहे, त्यांना त्या ठिकाणी काही अमाऊंट देखील देणं त्या ठिकाणी गरजेचं
आहे, या दृष्टीनं प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जी आहे ती त्या ठिकाणी महत्वाची आहे. याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की युनेस्को जे आहे ते युनेस्को त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या संकेतस्थळांना वेगवेगळ्या प्रकारचे जे स्थळ आहेत त्यांना वेगवेगळे दर्जा त्या ठिकाणी देताना आपल्याला दिसतो आहे. तर युनेस्कोची ही जी 45वी जागतिक वारसा स्थळ परिषद झाली होती त्यामध्ये त्यांनी भारतातल्या 2 स्थानांना जागतिक वारसा स्थळाचा त्या ठिकाणी दर्जा दिलेला आहे. यामध्ये 2 जे स्थान आहेत ते महत्वाचे आहेत. ते एक आहे शांतिनिकेतन, दुसरं आहे होयसाळातील पवित्र समूह. आता हे 2 स्थळ का महत्वाचे आहेत याच्या अनुषंगाने नेमकी कोणती चर्चा आपल्याला करणं अपेक्षित आहे आणि याच्यामधले कंपोनंट्स कोणते आहेत याच्यावर तुम्हाला आर्ट अँड कल्चर मध्ये त्या ठिकाणी पूर्व परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. प्लस तुम्ही ज्या वेळेस देखील जर समजा शिक्षणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर प्रश्न आला हिस्ट्रीमध्ये किंवा जिओग्राफी याच्यामध्ये GS2 मध्ये देखील, तर तुम्ही त्या ठिकाणी शांतिनिकेतनच्या अनुषंगाने देखील रेफरन्स त्या ठिकाणी देऊ शकता. प्लस त्याच्यासोबत होयसाळाच्या संदर्भामधले तिथले जे काही मंदिर आहेत ते मंदिर नेमके का होते, त्याच्या संदर्भात ती कोणी बनवलेले आहेत, ह्या सगळ्यांची देखील तुम्ही त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्ही ती लिहू शकता. आता आपण त्या दोन्ही ज्या 2 साइट्स आहेत त्या साइट्सच्या अनुषंगानं जी बेसिक माहिती तुम्हाला आर्ट अँड कल्चरच्या दृष्टीनं GS1च्या दृष्टीनं माहित असणं गरजेचं आहे, प्लस तुमच्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टीनं माहित असणे आवश्यक आहे, ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पहिलं काय आहे तर शांतिनिकेतन आहे. शांतिनिकेतन नेमकं काय आहे तर ते जे डॉशियर दिलं होतं भारत सरकारनं शांतिनिकेतनला प्रपोज करताना की आमचं जे ऍप्लिकेशन असतं, तुम्हाला तुमच्या देशाकडनं ते ऍप्लिकेशन जाणं गरजेचं आहे आणि त्या ऍप्लिकेशन सोबत एक डॉशियर दिलं जातं की ज्याच्यामध्ये त्या त्या स्थळाला त्याच्यात स्थान का द्यायचं आहे याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती त्या ठिकाणी दिलेली जाते. तर शांतिनिकेतनच्या संदर्भात काय होतं तर शांतिनिकेतनच्या संदर्भातल्या डॉशरमध्ये असं सांगण्यात आलं की शांतिनिकेतन हे रवींद्रनाथ टागोर आणि बंगाल स्कूल ऑफ आर्टचे प्रणेते यांचे जीवन, कार्य, दृष्टी यांच्याशी थेट आणि मूर्तपणे जोडलेले आहे. म्हणजे काय तर रवींद्रनाथ टागोरांना आपण सगळे ओळखतो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असं ज्यांना आपण म्हणतो, ज्यांना नोबेल लॉरेट सगळ्यात पहिलं भारतीयाला सगळ्यात पहिला जो नोबेल मिळाला तो त्यांना मिळालेला आहे गीतांजली करता. तर ह्या त्यांच्या आणि एकंदरीत जी बंगाल स्कूल ऑफ आर्ट होती त्यांचे जे थॉट प्रोसेस आहे, त्यांचं जे जीवन आहे, त्यांच्यावरती इन्फ्लुएन्स करणारे घटक आहे, त्यांनी केलेले जे कार्य आहे, त्यांची जे काही दृष्टी आहे, त्यांचं जे काही व्हिजन आहे, या सगळ्या गोष्टींना याचा थेट डायरेक्ट असा संबंध तुम्हाला कुठं जोडलेला दिसतो तर तो तुम्हाला शांतिनिकेतनशी जोडलेला दिसतो, असं त्या ठिकाणी आपण त्या ऍप्लिकेशन मध्ये सांगितलेलं आहे. आणि मग बंगाल स्कूल ऑफ थॉट काय होती, बंगाल स्कूल ऑफ आर्ट काय होतं हे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याचे कंपोनंट काय होते, या स्कूल ऑफ आर्टचे कंपोनंट्स काय होते, रवींद्रनाथ टागोरांच्या विचारांमध्ये काय महत्वाचं होतं हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. आणि मग हे कंपोनंट्स कोणते होते तर त्याच्यात आंतरराष्ट्रीयता, इंटरनॅशनलायझेशन, ह्युमॅनिटी, मानवतावाद, ह्युमॅनिझम, सर्वसमावेशकता, इन्क्लुझिव्हनेस होतं, एन्व्हायरमेंटलिझम, पर्यावरणवाद त्या ठिकाणी होता, तसेच संपूर्ण आशियाई आधुनिकता या त्यांच्या कल्पनेचा विचार प्रदर्शित करते. म्हणजे काय की हे जे थॉट्स आहेत हे थॉट्स या बंगाल स्कूल ऑफ आर्ट मध्ये त्यातल्या त्या थॉट प्रोसेसमध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या लिखाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसतं, ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीयता आहे, मानवतावादाचा समावेश आहे, सर्वसमावेशकतेचा समावेश आहे, पर्यावरणवादाचा, तसेच जी टोटल आशियन मॉडर्निटीची जी कन्सेप्ट होती त्या कन्सेप्टचा देखील त्या ठिकाणी आपल्याला समावेश त्यामध्ये दिसतो आहे. त्या दृष्टीनं बंगाल स्कूल ऑफ आर्ट महत्वाचे आहे, रवींद्रनाथ टागोरांचे विचार महत्वाचे आहे आणि ते कन्झर्व करणं, त्यांना प्रोपोगेट करणं या दृष्टीनं शांतिनिकेतन महत्वाचं आहे. म्हणून शांतिनिकेतनला जागतिक वारसा स्थळाचं त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे. आता होयसाळा पवित्र समूह जे आहेत तर ते नेमकं काय आहेत, एकदा मी पहिले तुम्हाला त्याची इमेज दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण हे होयसाळा सेक्रेट एन्सेम्बल्स ऑफ द होयसालास हे जे आहे
ते दक्षिण भारतातलं अशा 3 मंदिरांचा समूह आहे ज्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये दिलेला आहे आणि त्याचं जे टायटल दिलं आहे ते हे दिलेलं आहे सेक्रेड एन्सेम्बल्स ऑफ होयसाला. आणि ह्यामध्ये हे जे 3 मंदिर आहेत त्याचे स्थळ कोणते आहेत आणि ते कोणी बांधलेले आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. प्लस होयसाळा जे टेम्पल आर्किटेक्चर आहे त्याच्यामध्ये ज्या 3 मेजर स्कूल ऑफ आर्किटेक्चर्स आहेत, द्रविडा, नगारा आणि वैसारा, या तिन्हीचाही इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. होयसाळा आर्किटेक्चरची जी टेम्पल आर्किटेक्चरची काही त्या ठिकाणी जी स्टाईल आहे, आता तुम्हाला टेम्पल आर्किटेक्चर स्टाईल, त्याच्यानंतर त्याच्या ज्या ह्या स्कूल्स आहेत द्रविड, नगरा आणि वैसारा, ह्या नेमक्या काय, वैसारामध्ये नेमके ह्या दोन्हीचं काय एकत्रीकरण असतं ह्या सगळ्याच्या बाबतीत आर्ट अँड कल्चरच्या लेक्चरमध्ये शिकवलंच जाईल. प्लस आपण ह्याच्यामध्ये काय बघतो आहोत तर आपण होयसाळाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी चर्चा करतो कारण ते करंट अफेअर्स मध्ये आहे. आणि आर्ट अँड कल्चर हिस्ट्रीचे देखील असे भरपूर प्रश्न असे असतात UPSC पूर्व परीक्षेत की जे तुमच्या करंट अफेअर्स मधनं त्या ठिकाणी आलेले असतात. तशाच स्वरूपाचे हे प्रश्न त्या ठिकाणी आहे. आता ह्याच्यामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या अनुषंगाने होयसाळ्यातील जो पवित्र समूह आहे ह्यातलं पहिलं जे 3 मंदिर आहेत ते कोणते कोणते आहे, चन्नकेशव मंदिर आहे, होयसाळेश्वर मंदिर आहे आणि केशव मंदिर आहे. ह्यातलं बेल्लूर जे आहे आणि हेळबुडे जो आहे, तर हे 2, हेळबुडेचं दुसरं नाव द्वार समुद्र आहे, हे देखील तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. मागच्या एका पूर्व परीक्षेला आय थिंक 20 किंवा 19च्या पूर्व परीक्षेला द्वार समुद्राचा रेफरन्स एका MCQच्या ऑप्शन मध्ये आलेला आहे. तो MCQ देखील तुम्ही त्या ठिकाणी माहीत करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे द्वार समुद्र आणि गुजरात असं त्या ठिकाणी एक जोडी होती आणि तुम्हाला विचारलं होतं की यातली करेक्ट जोडी कोणती आहे. त्यामध्ये गिरनारचा एक ऑप्शन होता जो गुजरात मधला रिजन आहे. असं 3 रिजन्स दिले होते आणि 3 स्टेट दिलेले होते. त्यामध्ये द्वार समुद्राचा देखील त्या ठिकाणी उल्लेख आहे ज्याचं आत्ताचं नाव हेलबुडे आहे. पहिले त्याला द्वार समुद्र त्या ठिकाणी म्हणायचे. तर हे अशा दृष्टीने UPSC इन्स्पायर्ड असते वेगवेगळ्या करंट अफेअर्स मधनं हे सांगण्याचा त्यामध्ये एक त्या ठिकाणी प्रयत्न आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बेल्लूर आणि हेलबुडे जे आहे ते होयसाळांची राजधानी होत्या, दोन्ही राजधानी होत्या. सगळ्यात पहिली जी होती ती बेल्लूर होती आणि त्याच्यानंतरची जी होती ती हेलबुडे होती. हेळबुडे किंवा हेलबुडे, त्याला तुम्ही काहीही म्हणू शकता. म्हणजे ते ळ आणि ळचा जो उच्चार आहे तो भाषेनुसार त्या ठिकाणी चेंज होतो आहे. तर बेल्लूर मधलं मंदिर कोणतं आहे तर चन्नकेशव मंदिर आहे, जे विष्णुवर्धन या राजाने बनवलेलं होतं. आणि याच मंदिराला त्या ठिकाणी दुसरं एक नाव आहे विजयनारायण मंदिर. ह्या विजयनारायण मंदिराला चन्नकेशव मंदिर देखील त्या ठिकाणी म्हणतात. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. प्लस हे कोणी बांधलंय तर ते विष्णुवर्धननं त्या ठिकाणी बांधलेलं आहे. आणि बहुतेक ते हे विजय हा जो शब्द आलेला आहे हा बहुतेक त्यांनी चोलांवर विजय मिळवलेला होता. त्या चोलांवरच्या विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी हे मंदिर बांधलेलं होतं, चन्नकेशव मंदिर. त्याच्यानंतर हेळबुडेचं मंदिर जे आहे ते कोणाचं आहे, ते कोणतं आहे तर ते होयसाळेश्वराचं मंदिर आहे. आणि त्यावरनच ते हेळबुडेचं जे मंदिर आहे ते कोणी बांधले तर ते देखील राजा विष्णुवर्धननीच त्या ठिकाणी बांधलेलं आहे. तिसरं जे आहे ते महत्वाचं आहे ते म्हणजे सोमनाथपुरा हे जे मंदिर आहे, हे जे स्थान आहे तर सोमनाथपुरा येथील मंदिर जे आहे त्याला केशव मंदिर म्हणतात. जे सोमनाथ होयसाल राजा नरसिंहमन 3चा जो सेनापती आहे त्याच्या नावावरनं हे स्थान आहे आणि या स्थानावर हे केशव मंदिर आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की 2 मंदिरं जे आहेत ते राजाने बांधलेले आहेत आणि एक जे आहे ते सोमनाथ नावाच्या सेनापतीनं त्या ठिकाणी बांधलेलं आहे, जो होयसाळा राजा नरसिंह यांचा सेनापती होता. आणि ह्या लोकेशनचं नाव त्या सेनापतीच्या नावावरून इन्स्पायर्ड आहे, जे सोमनाथपुरा आहे. आणि त्याच्या मंदिराचं नाव काय आहे, केशव मंदिर त्या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे होयसाळा राजघराणं त्याच्या अनुषंगानं त्यातले जे काही टेम्पल आर्किटेक्चरची स्टाईल आहे तिच्यावरती इन्फ्लुएन्स कोणाकोणाचा आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. कोणतं मंदिर कोणी बांधलंय, कोणत्या लोकेशनला आहे, त्याचं नाव काय आहे, प्लस हे कोणत्या गोष्टीच्या स्मृतीप्रित्यर्थ कोणत्या गोष्टीमधनं इन्स्पायर्ड होऊन त्या ठिकाणी हे मंदिर बांधलेलं आहे
ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. ह्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे, हे मंदिर तुम्ही बघितलेलं आहे होयसाळेश्वरचा. युनेस्कोच्या साईटवर गेल्यावर तुम्हाला शांतिनिकेतन आणि होयसाळ्याच्या संदर्भामधले खूप चांगले चांगले फोटो, तिथले वेगवेगळे टेम्पल जे आहेत ते तुम्हाला दिसते. तुमचं जर व्हिज्युअल मेमरी चांगली असेल, फोटोजेनिक तुमचं फोटो बघून तुमच्या लक्षात राहत असेल, तर तुम्ही त्या साईटवर जा आणि तिथं जी एक लिस्ट आहे भारतामधले जे काही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत, जॉग्राफिकल प्लस हिस्टॉरिकल, टँजेबल आणि नॉन टँजेबल, या सगळ्यांची लिस्ट आहे. आणि त्याच्या संदर्भातले काही पिक्टोरियल मेमोरी तुमची चांगली असेल तर ते फोटो पाहून तुम्हाला ते लक्षात येणार आहे. ह्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 106व्या घटना दुरुस्तीचा. आणि तो काय आहे, 106वी घटना दुरुस्ती कायदा, ज्याच्यामध्ये नारी शक्त वंदन अधिनियम देखील त्या ठिकाणी त्याला म्हटलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटला असं स्पेशल नाव त्या ठिकाणी दिले जात नाही, परंतु ह्या वेळेस हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे किंवा ह्या नावाची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. परंतु ऑफिशियली काय आहे, तर ऑफिशियली 106वी घटना दुरुस्ती आहे, जिच्यामध्ये ह्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर 1/3 रिझर्वेशनची त्या ठिकाणी प्रोव्हिजन त्या ठिकाणी केलेली आहे. याच्यामध्ये काय काय प्रोव्हिजन्स आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सगळ्यात पहिली प्रोव्हिजन काय आहे, लोकसभा आणि राज्य विधानसभा तसेच दिल्लीची जी विधानसभा आहे त्याच्यामध्ये 1/3 जागा ही महिलांसाठी राखीव करण्याची त्या ठिकाणी तरतूद आहे. वुमन्स रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये ही महत्वाची त्या ठिकाणी तरतूद आहे. त्याच्यानंतर लोकसभा आणि राज्य विधिमंडळातील SC ST साठीच्या राखीव जागा आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठीच्या ज्या राखीव जागा आहे त्याच्यामध्ये देखील त्या ठिकाणी हे विधेयक पॅरलल रिझर्वेशन त्या ठिकाणी तयार करत आहे. आणि त्या जागांमधलं 33% जो कोटा आहे तो रिस्पेक्टिव्ह ज्या कास्ट आहेत, कॅटेगरीज आहेत, त्यांना त्या ठिकाणी राखीव करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लोकसभेमध्ये आता तुम्हाला पार्श्वभूमी माहीत असायला हवी की हे खरंच वुमन्स रिझर्वेशन बिल महत्वाचं आहे का आणि हे का गरजेचं आहे हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं रिसेंट ज्या फॅक्ट्स आहेत त्याच्यानुसार लोकसभेमध्ये 82% म्हणजेच एकूण सदस्यत्वाच्या 15.2% त्या ठिकाणी जे सदस्य आहेत ते महिला सदस्य आहेत. प्लस राज्यसभेमध्ये 31 खासदार जे आहेत त्या महिला आहेत, ज्यांची पर्सेंटेज जर तुम्ही बघितलं टोटल सीट्सच्या अनुषंगानं तर ते 13% असं पर्सेंटेज आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला हवी की जे म्हणजे 50% नियर अबाउट 50% लोकसंख्या असलेलं जो समूह आहे त्या समूहाचं रिप्रेझेंटेशन 13 आणि 15% त्या ठिकाणी इतक्या अत्यल्प प्रमाणामधलं त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर 106व्या घटना दुरुस्तीमधल्या आणखीन काही प्रोव्हिजन्स आहेत, त्या प्रोव्हिजन्स आपण त्या ठिकाणी बघतो. आणि हे जे 15 आणि 13% जे पोर्शन आहे ते कुठेतरी वाढलं पाहिजे आणि महिलांना इक्विटेबल त्यांच्या जनसंख्येच्या अनुषंगानं आपल्याला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. अशा प्रकारामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारची जी चर्चा झाली, ह्या चर्चेतनं त्या ठिकाणी हे ही घटना दुरुस्ती आलेली आहे. आणि ही खूप पूर्वीच्या काळापासून पेंडिंग असलेली मागणी त्या ठिकाणी होती. आता आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमकी महिला जे प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व कसं होतं, ते कसं आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर UN वुमनच्या नुसार काय आहे, तर रवांडामध्ये 61%, क्युबामध्ये 53% आणि निकारागुआ जे आहे इथं 52%, म्हणजे जवळपास मोर दॅन 50% हे टॉपचे 3 देश आहे की यामध्ये महिलांचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते या स्वरूपामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की रवांडामध्ये तुम्हाला 61% महिला लोकप्रतिनिधी आहे आणि पुरुषांचं जे प्रमाण आहे ते 39%च्या आसपास आहे. क्युबामध्ये देखील मोर दॅन 50% आहे आणि निकारागुआमध्ये देखील त्या ठिकाणी मोर दॅन 50% महिला रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी आहे. तिथं महिलांचं त्या प्रकारचं सक्षमीकरण झालेलं आपल्याला दिसतं आहे. तसेच आपले शेजारी 2 देश आहेत, त्यांची काय स्थिती आहे, तर मुस्लिम बहुल जे स्टेट आहेत त्या स्टेटमध्ये त्या देशांमध्ये देखील तुमचं जे महिलांचं प्रतिनिधित्वाचा जो प्रमाण आहे ते प्रमाण कुठंतरी भारताच्या अनुषंगानं ती एक लाजिरवाणी गोष्ट आहे की बांगलादेश आणि पाकिस्तान सुद्धा भारताच्या समोर आहे महिला प्रतिनिधित्वाच्या संदर्भामध्ये. पाकिस्तानमध्ये 20% सीट जे आहेत त्या महिलांच्या आहेत, प्लस बांगलादेशमध्ये 21% सीट जे आहेत ते
महिलांच्या त्या ठिकाणी आहे. आणि याच सगळ्याला काउंटर म्हणून या प्रकारची परिस्थिती जागतिक स्तरावरती भारतामधलं जो जेंडर गॅप आहे तो कमी करणं रिप्रेझेंटेशनच्या दृष्टीनं, प्लस त्याच्यासोबत भारतामधल्या महिलांचं सक्षमीकरण करणं, त्यांना त्यांचा व्हॉइस देणं, याच्या दृष्टीनं हे रिझर्वेशन त्या ठिकाणी गरजेचं होतं. आता ह्याच्यामध्ये पुढचं काय आहे तर ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोव्हिजन्स ऍड केलेल्या आहेत त्या प्रोव्हिजन्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पहिली कोणती प्रोव्हिजन आहे तर आर्टिकल 330A हे आर्टिकल त्या ठिकाणी इन्सर्ट करण्यात आलेलं आहे आणि ह्याचा जो रेफरन्स आहे तो 330 आहे, ज्याच्यामध्ये एससी आणि एसटीच्या रिझर्वेशनची चर्चा केलेली आपल्याला दिसते. मग 330A मध्ये काय सांगितलं आहे तर लोकसभेत 1/3 जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव करायच्या आहेत. जरी प्रोव्हिजन 3 म्हणजे एक तर लोकसभा, राज्यांची विधानसभा आणि दिल्लीची विधानसभा हे तिन्ही करता रिझर्वेशन आहे आणि ह्या तिन्ही करता 3 वेगवेगळे आर्टिकल्स आहेत की ज्याच्यामध्ये हे प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी आलेले आहे. ही मायन्यूट डिटेल्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचे आहे. आर्टिकल 330A जे आहे ते लोकसभेत 1/3 जागा महिलांसाठी राखीव करण्याच्या संदर्भात आहे. 332A जे आहे ते विधानसभा, राज्य विधानसभा आहेत त्याच्यामधल्या 1/3 जागांच्या रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये आहे. आणि 339AA हे जे आर्टिकल आहे ते दिल्लीचं जे राजधानी क्षेत्र आहे त्याच्या संदर्भातलं आर्टिकल तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे. 239A त्याच्यामध्ये हे एक प्रोव्हिजन ऍड झालेलं आहे. 239AA2B हे प्रोव्हिजन ऍड केलं आहे आणि त्यातनं दिल्ली विधानसभेमध्ये त्या ठिकाणी 1/3 महिलांच्या प्रतिनिधित्वाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते आहे. प्लस याच्या सोबत 334A हे जे प्रोव्हिजन आहे हे आपल्याला हे विधेयक नेमकं कधी लागू होणार आहे याच्या संदर्भामध्ये माहिती देताना दिसतं. आणि ती काय माहिती आहे तर हे लागू कधी होणार तर हे लागू होणार विधेयक अधिनियमित झाल्याच्या नंतर, म्हणजे जर वेळेस हे विधेयक पारित होईल आणि इनॅक्ट होईल त्याच्यानंतर जी लोकसंख्या जनगणना होणार आहे त्या सेन्ससच्या आधारावरती जे काही डिलिमिटेशन होणार आहे, सीमांकन होणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ह्या सगळ्या सीट ज्या आहेत त्या रिझर्व करण्यात येणार आहे. ह्या डिलिमिटेशन पर्यंत तुम्हाला कोणती सीट महिलांसाठी राखीव आहे हेच माहीत असणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे लागू कधी होणार याच्या संदर्भामध्ये अनिश्चिततेची पार्श्वभूमी आहे. कारण की आता जर समजा 21ची जनगणना अजून पारित झालेली नाहीये, ती प्रोसेस पूर्ण झालेली नाहीये. जर 21ची जनगणना ही जर आत्ता हे विधेयक पास झाल्याच्या नंतर झाली तर मग ह्याच्यानंतरचं जे नेक्स्ट डिलिमिटेशन आहे त्या डिलिमिटेशनच्या नंतर हे विधेयक पार होणार आहे. म्हणजे हे विधेयक आज पास झालेलं आहे परंतु हे 5 ते 7 वर्ष 10 वर्षाच्या नंतर कधी लागू होईल याच्याबद्दल त्या ठिकाणी अनिश्चित आहे. एक ठराविक वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेला नाहीये, ठराविक कालावधी त्या ठिकाणी देण्यात आलेला नाहीये. आणि हेच या ऍक्टच्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठं क्रिटिसिझम त्या ठिकाणी आहे. 334 हे लक्षात ठेवा की ह्याच्यामधली हे सगळ्यात जास्त डिबेटेड आहेत, त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रकारात चर्चा त्या ठिकाणी झालेल्या आहे. आणि हे लागू न होण्याच्या मागची जे कारण आहेत ते राजकीय कारण देखील त्या ठिकाणी महत्वाचे आहेत, परंतु ते तुम्हाला तुमच्या UPSCच्या प्रिपरेशनच्या दृष्टीने तितके महत्वाचे नाहीयेत. त्याच्यानंतर सुरुवातीला 15 वर्ष हे रिझर्वेशन लागू असणार आहे. त्याच्यानंतर संसद कायदे करून त्याला अनिश्चित काळाकरिता त्या ठिकाणी वाढवू शकते. आणखी त्यांना किती वाढवायचं ते असेस करणं, 15 वर्षात काय प्रोग्रेस झाला आणि त्याच्यानंतर त्या आणखीन वाढवण्याची देखील त्या ठिकाणी या विधेयकामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच संसदेने बनवलेल्या कायद्यानुसार महिलांसाठी राखीव जागा ह्या प्रत्येक सीमांकनानंतर डिलिमिटेशन नंतर फिरवल्या जाणार आहेत. म्हणजे ते जे रोटेशन आहे, जसं SC STच्या आरक्षणाच्या संदर्भात आहे की प्रत्येक डिलिमिटेशनच्या नंतर कोणता मतदारसंघ कोणत्या कॅटेगरी करता रिझर्व असणार आहे ते ठरवलं जातं. त्याच प्रकारे जे महिलांचं आरक्षण आहे त्या महिलांच्या आरक्षणाला देखील प्रत्येक डिलिमिटेशनच्या नंतर कोणता लोकसभा मतदारसंघ, कोणता विधानसभा मतदारसंघ राखीव केला जाईल याच्या संदर्भात डिटेल चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्यानंतर ती त्या ठिकाणी तसं मांडणी करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर लगेच लागू होणार नाही हे सगळ्यात पहिलं क्रिटिसिझम आहे ज्याच्यावर आपण आत्ता चर्चा केलेली आहे. दुसरं क्रिटिसिझम असा आहे की जी विधान परिषद आहे आणि राज्यसभा आहे याच्यामध्ये हे आरक्षण लागू होत नाहीये. आणि मग हाच मेजर कन्सर्न आहे की जे वरिष्ठ सभागृह आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्हाला आरक्षण का लागू करायचं नाहीये हा देखील या ठिकाणी विवादाचा मुद्दा
त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे जे वुमन्स रिझर्वेशनच्या संदर्भामधली जी काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे, ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. प्लस ह्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमधले नेमके कोणते आर्टिकल इन्सर्ट झालेले आहेत, कोणत्या आर्टिकलमध्ये कशाची तरतूद आहे, त्याच्यानंतर हे लागू होण्याकरताच आर्टिकल कोणतं आहे, ह्या सगळ्या फॅक्च्युअल डिटेल्स तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या पूर्व परीक्षा दृष्टीनं माहीत असणं गरजेचं आहेच. प्लस मेन्समध्ये देखील तुम्हाला उत्तराच्या सुरुवातीला जर हे अनुच्छेद तुम्ही लिहू शकलात तर या ठिकाणी ते फायद्याचं असं होणार आहे. यासोबत आपण हे टर्म्स इन न्यूजचं आजचं जे लेक्चर आहे ते त्या ठिकाणी थांबूयात. प्लस तुम्हाला आमच्या जे ऑप्शनलच्या ज्या काही बॅचेस आहे, मी स्वतः राज्यशास्त्र शिकवतो, तर ह्या बॅचेस देखील तुम्हाला आमच्या ऑफिशियल ॲपमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्ही ते त्या ॲपची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तुम्ही तिथं जाऊन ते व्हिजिट करू शकता. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलवरती देखील राज्यशास्त्राचे माझे जे लेक्चर्स आहेत ते देखील तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. त्याची एक प्लेलिस्ट आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये टर्म्स अँड न्यूजच्या पुढच्या 15 दिवसाच्या सेगमेंटचा आपण या ठिकाणी आढावा घेऊयात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.